हॅलो हाय सगळ्यांना. तर आज मी आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीने भोगीची भाजी तर वेगळी असते, पण मी आज वांग्याची भाजी बनवते. तर मी म्हटलं बनवते तर रेसिपी पण शूट करू. तर माझ्याकडे आता चिंचेचा कोळ नाही आहे, पण माझ्याकडे आवळे होते आवळे. तर आवळ्याची चटणी आहे, ती मी वापरणार आहे चिंचेच्या जागी, कारण की माझ्याकडे चिंच नाही आहे आत्ता. आम्ही आयडियली चिंच घालतो, गूळ घालतो या भाजीत. तर ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी आहे. चला तर बघूयात वांग्याची भाजी. तर इथं मस्त ही अशी मी वांगी आणलीत, कृष्णा काठची वांगी म्हणतात, पण मी आपली साधी वांगी आणलीत. ही बघा, आमच्या इथं काही कृष्णा काठची नाही मिळत, पण मी अशी साधी वांगी आणलीत. त्याच्यातनं मी हे असं थोडंसं भरणार आहे. आता चटणी जी केलेली आहे ती थोडी थोडी आवळ्याची चटणी आहे ती, थोडंसं दाण्याचं कूट आणि कांदा असं घालायचं. सो हे बघा, हे असे मध्ये मध्ये उभे चिरे मारते आणि त्यात आपण हे आवळ्याची चटणी थोडीशी भरू. चिंच संपली आहे म्हणून आवळा वापरते, रिमेंबर दॅट. तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंच वापरा, चिंचेची चटणी म्हणजे कोळ वापरा. ह्याच्यात भरतीये मी. आणि ही आपल्याला वाफेवरती शिजवायची. देठ आहे ते पण तसंच ठेवायचं या भाजीचं. याच्यात पण टेस्ट असते, वांग्याच्या भाजीच्या देठात पण चव असते, त्यामुळे निम्म काढून टाकू शकता तुम्ही. आवडत नसेल फार तर देठ निम्म काढा, निम्म ठेवून द्या. हे असं निम्म देठ ठेवलंय, निम्म काढून टाकलंय. हे बघा, असं या फोडीमध्ये असं आत ही आपल्याला चटणी अशी दाबून दाबून भरायची. हे बघा, तर भोगीला संक्रांतीला आमच्याकडे वांग्याची भाजी करतातच. म्हणजे भोगीची स्पेशल भाजी म्हणजे वांग्याची भाजी असते. सगळ्या मिक्स भाज्या पण घालतात त्यात, गाजर वगैरे असं घालून पण बनवतात. तो आता मी घेत आहे बघा, एक पाकिट आहे दाण्याचं. आपण कूट करूया ह्या दाण्यांचं. एक 10 रुपयाचे दाणे शेंगदाणे मी घेते. त्याचं आपल्याला थोडंसं कूट घालायचं आहे. तर मिक्सरमध्ये शेंगदाणे घालते. त्याच्याबरोबर आपल्याला एक मोठा कांदा जो आहे त्याचा आपण पेस्ट करूया त्याची. आता मी ह्याच्यामध्ये घरचा गोडा मसाला जो आहे तो वापरणार आहे. घरी बनवलाय मी गोडा मसाला, तो वापरणार आहे. एकीकडे तेल तापवायला ठेवते. दोन पळ्या तेल घेतलंय. सो वांग्याच्या भाजीला व्यवस्थित तेल घालायला लागतं, लक्षात ठेवा.
आज आपण बनवतोय भोगीसाठी स्पेशल वांग्याची भाजी. सो एकीकडे आपण फोडणी करूया. फोडणीमध्ये मोहरी जी आहे ती ॲड केली आहे. तोपर्यंत हे बघा, हे शेंगदाणे आणि कांदा जे आहे ते मी मिक्सरमध्ये वाटून घेते. अशी मस्तपैकी पेस्ट करून घेतली. तर आता मोहरी तडतडली की आपण त्यात हळद घालू. आणि आता ही वांगी जी आहेत ती आपण फोडणीत घालू. शेंगदाण्याचं कूट आणि कांदा. आपल्याला हा जो मसाला वापरायचा आहे, जो मी घरी बनवलेला आहे, तो दाखवते. तो हा आहे गोडा मसाला. हा मी घरी बनवला आहे. ह्याच्यात सगळं घातलेलं आहे. कांदा, वेलदोडा, दालचिनी, लवंग, कढीपत्ता, खोबरं सगळं आहे. आणि लाल तिखट, दोन्ही गोष्टी घातल्या. आणि चवीनुसार मीठ. आणि आपल्याला या भाजीत गूळ घालायचा असतो, तर गूळ घालूयात आपण. सो हे बघा, हा माझ्याकडे असा गूळ आहे, तो मी घालते. आणि आता ही मस्त ढवळते आणि शिजवायची वाफेवरती. तो आता तुम्हाला जवळनं दाखवते. अशी आहे भाजी. आता स्टँड आहे ना, हालायला लागतं. स्टँडमध्ये जरा गडबड आहे. सो आता वाफेवरती शिजवून पूर्ण झाली की दाखवते. सो हे बघा, आता इथे शिजतं आहे वांग. सो ही पूर्ण झाली की तुम्हाला याचा फोटो दाखवीन. पण अशा पद्धतीने आम्ही बनवतो भोगी स्पेशल वांग्याची भाजी. ही भाजी तुम्ही ना भाताबरोबर पण खाऊ शकता, आणि इन केस पोळीबरोबर हवी असेल तर पोळीबरोबर पण खाऊ शकता. सो इतकी झटपट आणि स्पेशली महाराष्ट्रीयन डिश आहे. भरलं वांग आणि भात खातात, भरलं वांग आणि पोळी पण खातात. त्यामुळे दोन्ही बरोबर ही भाजी जी आहे, थोडा रस्सा जास्त ठेवला ना अशा पद्धतीने,
तर ही भोगीची भाजी भाताबरोबर पण खाता येते आणि पोळीबरोबर पण खाता येते. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज आपण बनवली संक्रांत स्पेशल भोगीची भाजी. बाय, लव यू ऑल.